आजच्या काळात भारतीय समाज एका अतिशय शांत पण खोल बदलाच्या प्रक्रियेतून जात आहे आणि ह्या बदलाचं सर्वात ठळक प्रतिबिंब आपल्याला स्त्रियांच्या लग्नाविषयी बदललेल्या भूमिकेत दिसून येतं. काही वर्षापूर्वी लग्न करायचंच हा प्रश्नच नव्हता, ते एक गृहीत सत्य होतं, विशेषतः स्त्रियांसाठी. पण आज जेव्हा एखाद्या तरुण शिकलेल्या नोकरी करणाऱ्या स्त्रीला विचारलं जातं की तुला लग्न करायचं आहे का, तेव्हा ती क्षणभर थांबते, विचार करते आणि मग शांतपणे पण ठामपणे म्हणते नाही. हा नाही हट्टाचा नाही, बंडखोरीचा नाही आणि समाजाविरुद्ध उठावही नाही. हा नाही अनुभवातून आलेला आहे, निरीक्षणातून जन्मलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा नाही भीतीतून नाही तर स्पष्टतेतून आलेला आहे. अलीकडच्या एका सर्वेक्षणानुसार 25 ते 44 वयोगटातील 45% नोकरदार महिला 2030 पर्यंत निपुत्रिक आणि विवाहित राहतील असा अंदाज आहे. 45% म्हणजे अर्ध्या महिला लग्न करू इच्छित नव्हत्या. समाज मात्र या उत्तराला अजूनही स्वीकारायला तयार नाही. तो कारण शोधतो, दोष देतो, मथळे बनवतो. आजकालच्या मुली फार डिमांडिंग आहेत. आजकालच्या मुली गोंधळलेल्या आहेत. त्यांना कुटुंब नकोय, त्यांना जबाबदारी नकोय असे निष्कर्ष लगेच काढले जातात. पण खरा प्रश्न असा आहे की आपण खरंच त्या स्त्रियांचं आयुष्य, त्यांचे अनुभव, त्यांचं वास्तव समजून घ्यायचा प्रयत्न करतो का? कारण जर आपण खोलात गेलो तर लक्षात येतं की हा बदल अचानक झालेला नाही. तो अनेक पिढ्यांच्या अनुभवांची, अन्यायाची, तडजोडीची आणि गप्प राहिलेल्या वेदनांची परिणती आहे. काही दशकांपर्यंत लग्न ही स्त्रीच्या आयुष्यातील एकमेव ओळख होती. शिक्षण मर्यादित होतं, नोकरी दुर्मिळ होती आणि आर्थिक स्वातंत्र्य जवळजवळ नव्हतंच. त्यामुळे लग्न हा पर्याय नव्हता, ती गरज होती, कधी कधी तर जगण्यासाठीची अट होती. त्या काळात निर्णय पुरुषांचे होते, कुटुंबाचे होते, समाजाचे होते. आजच्या लग्नांमध्ये शक्ती पुरुषांकडून महिलांकडे का गेली आहे? फक्त 30 वर्षापूर्वी पुरुष सर्व काही ठरवत असत. त्यांचा निर्णय शेवटचा निर्णय होता आणि महिला आणि त्यांच्या कुटुंबियांना योग्य पुरुषाशी लग्न करण्यासाठी खूप काही द्यावे लागत असे. आज मात्र परिस्थिती काहीशी बदलली आहे. स्त्रिया शिकल्या आहेत, कमावू लागल्या आहेत, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागल्या आहेत आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे निवड करण्याची क्षमता येते तेव्हा ती प्रत्येक गोष्ट स्वीकारत नाही. ती विचारते, मोजते आणि मगच होकार देते. आता अंतिम शब्द महिलांकडे राहतो आणि त्या नाही म्हणत आहेत. फक्त 20 वर्षापूर्वी जवळजवळ 3 पैकी 2 भारतीय महिलांचे लग्न 18 वर्षाच्या आधी झाले होते. आज ती संख्या कमी झाली आहे आणि ती आनंदाची बाब आहे. NFHS 5च्या आकडेवारीनुसार भारतीय महिलांचं लग्नाचं सरासरी वय 2005 मधील 19.5 वर्षावरून 2021-22 मध्ये 22.1 वर्षापर्यंत वाढलं आहे. 2023च्या एका सर्वेक्षणात जवळजवळ 25% महिलांनी स्पष्ट सांगितलं की समाधानी आयुष्यासाठी लग्न आवश्यकच आहे असं त्यांना वाटत नाही. समाज मात्र याला गोंधळ म्हणतो. आजकालच्या मुली लग्नापासून पळतात. मुली फार मागणी करणाऱ्या झाल्या आहेत. वय निघून जाईल या ओळी आपण सतत ऐकतो. पण खरं सांगायचं तर बहुतेक मुली लहानपणी त्यांच्या लग्नाचं स्वप्न पाहतच मोठ्या होतात. परिपूर्ण जोडीदार, सुंदर क्षण, वधू होण्याची भावना, हे स्वप्न जवळजवळ प्रत्येक स्त्रीच्या मनात असते. मग प्रश्न हा आहे की समाजात असं काय बदललं की ह्या स्वप्नाची जागा प्रश्नांनी, भीतीने आणि नकाराने घेतली? पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे करिअर. आजची स्त्री शिक्षित आहे, स्वावलंबी आहे आणि तिला तिच्या आयुष्यावर स्वतःचा हक्क हवा आहे. करिअर की लग्न असा प्रश्न विचारला तर बहुतेक महिला आज करिअर निवडतील. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या 2021च्या अभ्यासानुसार 47% भारतीय महिला लग्नानंतर फक्त 5 वर्षाच्या आत नोकरी सोडतात. आजकाल बहुतेक कुटुंबांना नोकरी करणाऱ्या सुनेची हरकत नसते. खरं तर बरेच जण ते पसंत करतात, कारण 2 उत्पन्न म्हणजे कुटुंबात अधिक आर्थिक स्थिरता. पण इथेच समस्या सुरू होते. सुनेची जबाबदारी नोकरीत जोडली जाते, पण पारंपरिकपणे तिच्याकडून अपेक्षित असलेले घरकाम अजिबात कमी केले जात नाही. आता कल्पना करा, लग्नानंतर 1 वर्षानंतर ती बाळाला जन्म देते. शरीरात हार्मोनल बदल होतात,
बाळाला जन्म देण्यासाठी तिचे संपूर्ण शरीर अक्षरशः फाडले जाते. त्यानंतर तिला स्तनपान करावे लागते आणि सुरुवातीच्या महिन्यात दर 40 मिनिटांनी बाळाला दूध पाजावे लागते. आता ह्या परिस्थितीत असलेल्या एका काम करणाऱ्या महिलेचा विचार करा. फक्त 3 महिन्याच्या प्रसूती रजेनंतर तिला पुन्हा कामावर जावे लागते आणि जेव्हा ती बाळाला सोडून जाते, पूर्णवेळ नोकरी, पूर्णवेळ घर आणि त्यात मग मूल झाल्यावर शारीरिक, मानसिक, भावनिक ताण तिच्यावर प्रचंड येत असतो. 3 महिन्याच्या प्रसूती रजेनंतर पुन्हा कामावर जाणारी आई, रात्री दर तास 2 तासांनी बाळासाठी जागी राहणारी स्त्री, दिवसा ऑफिस आणि रात्री घर, लहान मुलासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्याही वाढतात. तर एका महिलेने हे सर्व कसे सहन करावे आणि तरीही एक स्थिर करिअर कसे टिकवावे? म्हणूनच लग्नाच्या पहिल्या काही वर्षात अनेक महिला नोकरी सोडतात. हा भार पुरुषांच्या आयुष्यात क्वचितच येतो, पण आजची पिढी हे पाहून म्हणते हा सापळा नको आणि म्हणूनच त्या लग्नाआधी स्वतःला सुरक्षित करतात. कुटुंबे अनेकदा एकमेकांना आधार देण्याचे दावे करतात. ते शब्दांनी पाठिंबा देतात, आश्वासनं देतात, पण प्रत्यक्ष कृती मात्र त्या शब्दांशी जुळत नाही आणि हाच विसंगतीचा अनुभव आज अनेक महिलांना येतो. त्यामुळेच आज महिला त्यांच्या करिअरला अधिक प्राधान्य देताना दिसतात, कारण त्यांना हे कळून चुकलं आहे की केवळ आश्वासनांवर आयुष्य उभारता येत नाही. एका सर्वेक्षणानुसार 10 पैकी जवळजवळ 4 तरुणी त्यांच्या करिअरशी आणि स्वतःच्या मूल्यांशी तडजोड करण्यापेक्षा अविवाहित राहणं अधिक योग्य समजतात. आता तुम्हाला प्रश्न पडेल, जर महिलांसाठी नोकरी सांभाळणं इतकं कठीण असेल तर त्या तरीही काम का करतात? त्यांना बाहेर जाऊन काम करण्याची एवढी निकड का वाटते? जरा शांतपणे विचार करा. कॉर्पोरेट नोकरीत जाऊन गुलामासारखं काम करण्याचं स्वप्न कोण पाहतं? दिवसभर ताण, स्पर्धा, वेळेचं बंधन, मानसिक थकवा हे सगळं कुणालाही नकोच असतं. मग घरात राहणं, गृहिणी होणं, मुलांसोबत वेळ घालवणं आणि दुसऱ्या कुणीतरी पैसे कमावणं हा पर्याय इतक्या मोठ्या प्रमाणावर महिला का नाकारत आहेत? त्या लग्नापेक्षा करिअर का निवडत आहेत? याचं उत्तर खूप साधं पण खोल आहे. त्यांनी त्यांच्या आईचं आयुष्य पाहिलं आहे. एक साधा प्रश्न स्वतःला विचारा, तुमच्या आईचं आवडतं अन्न कोणतं आहे? या प्रश्नाचं बहुतेकांना उत्तर देता येणार नाही, कारण संपूर्ण आयुष्य त्यांनी घरातल्या प्रत्येकाच्या आवडी जपण्यात घालवलं. इतरांना काय आवडतं, काय हवं आहे, कशाची काळजी घ्यायची यातच त्यांचं आयुष्य संपून गेलं. स्वतःला काय आवडतं, स्वतःला काय हवं आहे, स्वतःचं आयुष्य कसं असावं याचा विचार करण्याची संधीच त्यांना मिळाली नाही. समाज त्यांना त्यागाची मूर्ती म्हणून गौरवतो, पण खरं तर तो त्याग अनेकदा पर्याय नसल्यामुळे केलेला होता, निवड म्हणून नाही. आईला काय आवडतं याची कोणीच कधी फारशी पर्वा केलीच नाही आणि तिच्या आवडीनुसार जुळवून घेण्याचा प्रयत्न तर जवळजवळ कोणीच केला नाही. हे किती दुःखद आहे याचा आपण खरंच कधी विचार केला आहे का? आज इंटरनेटवर अनेक पुरुष आपल्या आईचे गुणगान करताना दिसतात. माझी आई आजारी असतानाही आमच्यासाठी स्वयंपाक करायची. ती नेहमी सगळ्यांनी जेवल्यानंतरच जेवायची. तिला स्कूटर चालवता येत नव्हती. तिला स्मार्टफोन वापरता येत नव्हता. पण प्रामाणिकपणे बोलूया, ही उदाहरणं तिच्या महानतेची नाहीत, तर तिच्या संधीच्या अभावाची आहेत. तुमची आई निर्दोष नाही कारण तिला असंच राहायचं होतं. ती निर्दोष आहे कारण तिला घराबाहेर काही शिकण्याची, स्वतःसाठी काही घडवण्याची संधीच कधी मिळाली नाही. एका मोठ्या राष्ट्रीय सर्वेक्षणातून हेही स्पष्ट झालं आहे की जवळजवळ 30% विवाहित महिलांना त्यांच्या स्वतःच्या घरातच कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या हिंसाचाराचा सामना करावा लागला आहे. तरीही बहुतेक पुरुष त्यांच्या आईंना आदर्श मानून पुढे जातात. त्यांच्या दृष्टीने ती एक परिपूर्ण स्त्री असते, जी सगळ्यांची काळजी घेते, घर सांभाळते, स्वतःला पूर्णपणे विसरते. म्हणूनच अनेक पुरुष त्यांच्या आईची पूजा करत मोठे होतात, कारण त्यांच्या आयुष्यात ती नेहमीच एक सुपर वुमन राहिलेली असते. पण आजच्या मुलींनी हे सगळं पाहिलं आहे आणि म्हणूनच त्या ठरवतात की त्यांना असं आयुष्य नको. त्या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहू इच्छितात, स्वतःच्या पायावर उभं राहू इच्छितात, कारण त्यांना माहित आहे स्वातंत्र्य हे केवळ स्वप्न नसून सुरक्षिततेची गुरुकिल्ली आहे. पण मुलींसाठी हा अनुभव पूर्णपणे वेगळा असतो. अगदी लहानपणापासूनच मुलींनी त्यांच्या आईंना मदत केलेली असते, घरकामात हातभार लावलेला असतो आणि जबाबदारी देखील घेतलेली असते. 7वी-8वी पर्यंत पोहोचताच त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते की त्यांनी स्वयंपाकघरात मदत करायला हवी, घरकाम शिकायला हवं.
आणि समजूतदार व्हायला हवं. या उलट मुलांना फारसा असा अनुभव घ्यावा लागत नाही. आजही अनेक घरांमध्ये मुलगा किंवा पुरुषाने स्वतःचा ताट उचलून ठेवावा एवढीही अपेक्षा केली जात नाही. मात्र 10 वर्षाच्या मुलीकडून भांडी धुण्याची अपेक्षा केली जाते. हाच तो पहिला आणि सर्वात मोठा फरक आहे. मुली हे दृश्य पाहत मोठ्या होतात. त्या कष्ट, तडजोड आणि असमानता पाहतात, तर मुले तुलनेने आराम आणि मोकळीक पाहतात. त्यामुळेच मुलींना तेच आयुष्य पुन्हा जगायचं नसतं. आजही नोकरी करणाऱ्या महिला देखील दिवसातून जवळपास 4 तास घरकामात घालवतात, तर पुरुष फक्त 1.5 तास. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नसल्याची किंमत महिलांनी त्यांच्या आईंना मोजावी लागलेली पाहिली आहे. म्हणूनच आजच्या स्त्रिया त्या सापळ्यात पुन्हा अडकण्यास नकार देतात. खरं तर अनेक आई स्वतःच आपल्या मुलींना सांगत राहतात, चांगलं शिक्षण घ्या, नोकरी करा, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हा, कारण त्यांनाही आपल्या मुलींनी आपल्यासारखं आयुष्य जगावं असं वाटत नाही. तिसरं महत्वाचं कारण म्हणजे सासरचं वास्तव. अजूनही अनेक घरांमध्ये स्त्री सासरी गेल्यावर घरातली होत नाही, ती बाहेरचीच राहते. नियम तिच्यासाठी असतात, तर मोकळी पुरुषांसाठी. एका पुरुषाला आणि एका स्त्रीला त्यांच्या सासरच्या घरी किती वेगळं वागवलं जातं हे पाहिलं की ही तफावत ठळकपणे समोर येते. पुरुष सासरी गेला तर त्याचं स्वागत राजासारखं केलं जातं. तो सोफ्याच्या मध्यभागी बसलेला असतो. टीव्हीचा रिमोट त्याच्या हातात असतो. घरातील सगळं वातावरण त्याच्या सोयीप्रमाणे जुळवून घेतलं जातं. दर काही मिनिटांनी कोणीतरी त्याच्यासाठी चहा, कॉफी, नाश्ता, फळं आणत असतं आणि त्याच्या आवडीनुसार खास जेवण तयार केलं जातं. त्याला घराचा राजा असल्यासारखी वागणूक मिळते. याच्या अगदी उलट स्त्री सासरी गेली की तिच्याकडून लगेच जुळवून घेण्याची अपेक्षा केली जाते. तिचं बोलणं, कपडे, वागणूक सगळंच बदलायला सांगितलं जातं. आजची स्त्री हे सहज स्वीकारायला तयार नाही. तिला घरात आदर हवा आहे, सतत निरीक्षण नाही. आता चित्र थोडं बदलून पाहूया. समजा हे जोडपं वेगळ्या घरात राहतं आणि स्त्री अधूनमधून सासरच्या घरी जाते. तरीही जेव्हा ती त्या घरात पाऊल ठेवते तेव्हा विशेष वागणूक तर सोडाच, साधी चांगली वागणूकही अनेकदा मिळत नाही. तिला कायम बाहेरची व्यक्ती म्हणूनच पाहिलं जातं. तिला घराचे नियम पाळावे लागतात. तिने थेट स्वयंपाकघरात जावं, स्वयंपाकात मदत करावी, जेवण वाढावं अशी अपेक्षा तिच्याकडनं केली जाते. ती पुरुषांसारखी हॉलमध्ये बसू शकत नाही. ती मोकळेपणाने हसू शकत नाही, मोकळेपणाने बोलू शकत नाही किंवा पूर्णपणे स्वतःच्या इच्छेसारखं राहू शकत नाही. सासरच्या वातावरणामुळे तिची कपड्यांची शैली बदलावी लागते, तिचं वागणं बदलावं लागतं. महिलांना हे अजिबात आवडत नाही आणि या सगळ्यात कधीही तिच्या सोयीसाठी काहीच बदल केल्याचं दिसत नाही. ना जेवणात, ना दिनचर्येत, ना घराच्या वातावरणात. फक्त दोन्ही परिस्थितींची तुलना करून पहा. बहुतेक भारतीय घरांमध्ये हेच वास्तव आहे. आपण इथे घरगुती हिंसाचार किंवा अत्यंत गंभीर प्रकरणांबद्दल बोलत नाही, जे दुर्दैवाने आजही मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहेत. आपण फक्त दैनंदिन वागणूक, मूलभूत आदर आणि साध्या मानवी विचारांबद्दल बोलत आहोत आणि इथेही फरक खूप मोठा आहे. 2024 मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणानुसार 52% भारतीय महिला संयुक्त कुटुंबात लग्न करू इच्छित नाहीत. आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर तुम्ही त्यांना यासाठी दोष देऊ शकत नाही, कारण कोणालाही 24 तास स्वतःच्या घरात निरीक्षणाखाली राहणं, सतत सूचना आणि आदेश ऐकणं आवडत नाही. खरं तर भारतात घटस्फोटामागचं एक प्रमुख कारण सासरच्या लोकांचा हस्तक्षेप हेच आहे. अभ्यासातूनही असंच दिसून आलं आहे की भारतात सुमारे 30% घटस्फोट पतीच्या कुटुंबाच्या हस्तक्षेपामुळे होतात. चौथं आणि अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे भावनिक परिपक्वतेचा अभाव. अनेक महिलांना असं जाणवतं की नात्याचा संपूर्ण भावनिक भार एकट्या स्त्रीवरच टाकला जातो. समजून घेण्याची जबाबदारी तिचीच असते. शांत राहण्याची अपेक्षा तिच्याकडूनच केली जाते आणि जुळवून घेण्याची सक्तीही तिच्यावरच येते. पतीकडून अपेक्षित असलेली भावनिक साथ, समजूत आणि ठाम भूमिका अनेकदा मिळत नाही. अनेक वेळा असं होतं की नवऱ्याला पूर्णपणे माहिती असतं की त्याची पत्नी अस्वस्थ आहे, त्रस्त आहे, आतून दुखावली गेली आहे, तरीही तो त्या विषयावर काहीही करत नाही. तो प्रश्न टाळतो, संवाद टाळतो, कारण त्याला घरात भांडण नको असतं, शांतता राखायची असते. पण ही शांतता केवळ वरवरची असते. अनेकदा तो नेहमीच आपल्या पालकांची बाजू घेतो आणि पत्नीला थोडं जुळवून घे, असं मनावर घेऊ नकोस, घरात वाद नकोत असं सांगून गप्प बसायला भाग पाडतो. कल्पना करा, एक स्त्री नवीन घरात येते. तिथे तिला कोणी नीट ओळखत नाही. ती सगळ्यांसाठी अनोळखी असते. ती ह्या अपेक्षेने आली असते की तिला प्रेम,
सुरक्षितता आणि आदर मिळेल. पण जेव्हा ती दुखावली जाते, जेव्हा तिच्या भावना दुर्लक्षित केल्या जातात आणि त्यावेळी तिच्यासाठी बोलण्याची जबाबदारी ज्या व्यक्तीवर असते तोच नवरा जेव्हा गप्प राहतो तेव्हा तिचा विश्वास तुटतो. म्हणूनच आजच्या अनेक महिलांसाठी खरा प्रश्न सासरच्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा नसतो. खरा प्रश्न हा असतो की नवऱ्याला ही परिस्थिती समजून घेता येत नाही आणि ती कशी हाताळायची हे त्याला माहित नसतं. महिला फक्त शारीरिक काम करत नाहीत हे लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. त्या नात्याचा संपूर्ण भावनिक आणि मानसिक भारही वाहून नेत असतात. वाईट दिवसानंतर त्या अनेकदा भावनिक पंचिंग बॅग बनतात. त्या ऐकून घेतात, समजावून सांगतात, सात्वन करतात, त्या नात्याचं नियोजन करतात, लहान सहान गोष्टी लक्षात ठेवतात, महत्वाच्या तारखा आठवतात आणि नातं सुरळीत चालावं यासाठी सातत्यानं प्रयत्न करत राहतात. मुळात त्या फक्त घराचीच नाही तर पुरुषाचीही काळजी घेत असतात, त्यांच्या भावनांची, त्यांच्या असुरक्षिततेची, त्यांच्या मानसिक स्थितीची. आजच्या काळात पुरुषांचं लग्नाचं सरासरी वय साधारणतः 29 ते 30 वर्षादरम्यान असतं, पण भावनिकदृष्ट्या अनेक पुरुष खूप उशिरा प्रौढ होतात. काही अभ्यासानुसार जवळजवळ 43 वर्षानंतर. दुसरीकडे स्त्रिया भावनिक परिपक्वता तुलनेने खूप लवकर गाठतात. अनेकदा त्या 32 वर्षाच्या आतच भावनिकरित्या परिपक्व होतात. त्यामुळे जेव्हा नातेसंबंधात किंवा लग्नात काही अडचणी निर्माण होतात तेव्हा महिलांना त्या समस्या खूप लवकर जाणवतात. त्या मागचं गांभीर्य त्यांना पटकन समजतं, पण पुरुषांना त्या भावनिक समजुतीच्या पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी अनेकदा बराच वेळ लागतो. या काळात पुरुष संघर्ष टाळतो, ठाम भूमिका घेत नाही आणि परिणामी स्त्री एकटी पडते. आजची स्त्री ही असमानता ओळखते. ती हे समजते की ज्या नात्यात तिला सतत एकटीने ओझं व्हावं लागतं, जिथे तिला भावनिक आधार मिळत नाही, अशा नात्यात अडकून राहण्यापेक्षा बाहेर पडणं अधिक योग्य आहे. म्हणूनच आज अनेक महिला अशा नात्यांपासून दूर जाण्याचा निर्णय घेत आहेत. हा पलायनवाद नाही, ही स्वतःच्या मानसिक आरोग्याची आणि आत्मसन्मानाची जपवणूक आहे. अनावश्यक भावनिक ताण सहन करण्यापेक्षा त्या अविवाहित राहणं पसंत करतात. आजची स्त्री जुळवून घेण्यासाठी वर्षानुवर्ष थांबत नाही. ती किरकोळ समस्या सोडवण्याच्या नावाखाली स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करत बसत नाही. जर एखादं नातं तिला अस्वस्थ करत असेल तर ती त्यातून बाहेर पडते, कारण तिला आता हे स्पष्टपणे कळलं आहे की सततची अस्वस्थता म्हणजे प्रेम नसतं. खरं सांगायचं तर महिलांना काय हवं आहे ते काही फार गुंतागुंतीचं नाही. त्यांना अशी व्यक्ती हवी आहे जिला खरोखर प्रेम आणि काळजी आहे, जो भावनिक भार एकट्या स्त्रीवर न टाकता वाटून घेऊ शकतो, जो काही चूक झाली तर जबाबदारी स्वीकारतो, टाळाटाळ करत नाही. 2022 मध्ये झालेल्या एका जागतिक सर्वेक्षणात असं आढळून आलं की 62% महिलांना असं वाटतं की पुरुषांमध्ये मूलभूत भावनिक संवाद आणि संघर्ष हाताळण्याचं कौशल्यच नसतं. अशी अजून 100 कारणं देता येतील, पण शेवटी सगळं एका साध्या मुद्द्यावर येऊन थांबतं, तो म्हणजे भावनिक अपरिपक्वता. या पिढीतील महिला स्वतःचं बलिदान देण्यास तयार नाहीत, जसं त्यांच्या आईंनी आणि आजीने केलं. त्या स्वतःची निवड करत आहेत. त्या त्यांचं करिअर, त्यांचं मानसिक आरोग्य आणि त्यांचा आत्मसन्मान प्रथम ठेवत आहेत. याचा अर्थ असा नाही की त्यांना नात्याची किंवा पतीची काळजी नाही. याचा अर्थ इतकाच आहे की ज्या प्रमाणात त्यांच्याकडून पाठिंब्याची अपेक्षा केली जाते त्याच प्रमाणात त्यांना तो परत हवा आहे. त्यांना समान प्रयत्न, समान आदर आणि समान समज अपेक्षित आहे. पण वास्तव असं आहे की बहुतांश नात्यांमध्ये हे संतुलन अजूनही दिसून येत नाही. म्हणूनच अनेक महिला आयुष्यात स्थिरावण्याच्या दबावाला बळी न पडता अविवाहित राहणं पसंत करत आहेत. संशोधनही आता तेच सांगत आहे जे महिला वर्षानुवर्ष अनुभवत होत्या. अभ्यासातून स्पष्ट झालं आहे की लग्नाचा फायदा स्त्रियांपेक्षा पुरुषांना अधिक होतो. विवाहित पुरुष जास्त काळ जगतात आणि त्यांचं आरोग्य तुलनेने अधिक चांगलं असतं. मात्र महिलांसाठी चित्र उलट आहे. विवाहित महिलांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य कधीही लग्न न केलेल्या महिलांच्या तुलनेत अनेकदा खालावलेलं दिसतं. भारतात पुरुषांच्या तुलनेत जास्त महिला नैराश्याचा सामना करतात आणि त्यापैकी सुमारे 70% महिला या विवाहित असून 20 ते 45 वयोगटातील आहेत. म्हणजेच आकडेवारीही हेच सांगते की अनेक महिलांसाठी लग्न आनंद वाढवत नाही तर तो कमी करत आहे. आता प्रामाणिकपणे बोलूया, आज अनेक भारतीय पुरुष गोंधळलेले आहेत. ते अशा घरांमध्ये वाढले जिथे पत्नी सर्व काही सांभाळते, स्वयंपाक, साफसफाई, मुलांचं संगोपन आणि तेही तक्रार न करता 24 तास सेवा देत. परिणामी आज
पुरुष आणि स्त्रिया प्रेमाच्या दोन पूर्णपणे वेगळ्या व्याख्यांसह नात्यात येतात. महिलांना समानता, समजूतदारपणा आणि सामायिक जबाबदाऱ्या हव्या आहेत, पण इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सच्या 2022च्या सर्वेक्षणानुसार 67% भारतीय पुरुष अजूनही अशी अपेक्षा करतात की दोघंही पूर्णवेळ नोकरी करत असले तरी घरातील बहुतेक काम पत्नीनेच करावं. हीच खरी तफावत आहे. महिलांच्या अपेक्षा बदलल्या आहेत, पण पुरुषांच्या अपेक्षा अजूनही मागेच आहेत. या बदलाचा भारतीय समाजावर मोठा परिणाम होत आहे. NFHS पासच्या आकडेवारीनुसार 2015 मध्ये 25 ते 29 वयोगटातील कधीही लग्न न झालेल्या महिलांचं प्रमाण 17% होतं. ते 2021 मध्ये वाढून 28% पोहोचलं आहे. बंगळुरू, मुंबई आणि दिल्ली सारख्या शहरांमध्ये हे प्रमाण आणखी जास्त आहे. कुटुंबे पालकांना घाबरवत आहेत की त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी उशीर होईल आणि त्यांच्यावर जुळवून घेण्यासाठी दबाव आणत आहेत. याचा परिणाम पुरुषांवरही होत आहे, कारण जे पुरुष खरोखरच लग्न करू इच्छितात त्यांनाही आज जोडीदार शोधणं कठीण जात आहे, कारण महिला आता डिफॉल्ट नुसार हो म्हणत नाहीत. मग उपाय काय? ही तफावत आपण कशी भरून काढू शकतो? सर्वप्रथम, बदल ही समस्या नाही, तो प्रगतीचा भाग आहे. महिलांनी समानतेची मागणी करणं पूर्णपणे योग्य आहे. दुसरं म्हणजे पुरुषांनी भावनिक आणि व्यावहारिक पातळीवर बदल स्वीकारायला पाहिजे. महिलांना समान भागीदार म्हणून पाहणं, त्यांचा विचार करणं आणि जबाबदाऱ्या वाटून घेणं आवश्यक आहे. तिसरं म्हणजे कुटुंबांनी कमी हस्तक्षेप करायला हवा. जर जोडपं आनंदी असेल तर त्यांना त्यांचं आयुष्य स्वतः घडवू द्यावं. चौथं म्हणजे लग्नाचा खर्च आणि सामाजिक दबाव कमी करावा. दिखावा थांबवावा. समारंभांपेक्षा नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित करावं. आणि शेवटी महिलांसाठी मजबूत आधार प्रणाली तयार करावी. प्रसूती रजा, कामाच्या ठिकाणी लवचिकता आणि प्रभावी कायदेशीर संरक्षण. जेव्हा महिलांना सुरक्षितता आणि आधार जाणवेल तेव्हा त्यांना लग्नाबद्दल अधिक आत्मविश्वास वाटेल. म्हणून खरा प्रश्न असा नाही की महिला आज लग्न का करू इच्छित नाहीत. खरा प्रश्न असा आहे, आपण त्यांना नेमकं कोणत्या प्रकारचं लग्न देऊ करत आहोत? ते खरंच समान, सुरक्षित आणि सन्मानजनक आहे का? आणि जोपर्यंत आपण हे दुरुस्त करत नाही तोपर्यंत महिला नाही म्हणत राहणारच.